ऊन आणि व्हायची उघडीक दिली त्यामुळे आज इतके कपडे धुतल्यात ना बापूंच्या ह्यांची सगळी. सकाळचा व्हिडिओ कोणी बघितला काय माहित नाही. वाढव चाललं होतं. मॅडम आज काय वाटायचंय शाळेत? मग चॉकलेट आणल्यात का? म्हणजे कालच सगळी तयारी केली होय? सेलिब्रेट करणार आहे आम्ही केक वगैरे. म्हणजे आणि काय काय राहिलंय का? म्हणजे काय नेमकं शाळेत तुम्ही काय काय करणार नाही ते तरी सांगा. आम्ही शाळेत दिवसभर नुसता बर्थडे सेलिब्रेट हो का? शाळेत कशाला जाता मग तुम्ही? घरीच राखी करणार आहे. परत मध्ये का नाही 2 तासात हा बर्थडे सेलिब्रेट करणार. होय का? मग घरीच राहता का तुम्ही तिघी जणी? नाही राहून द्या. शाळेत बर्थडे साजरा करण्यापेक्षा घरीच करा मग. अगं घाल अगं तू काय घाल आणि निघ लवकर शाळेत. असं तुझं थेर चाललंय का नाही? बर्थडे म्हणून लई नाटकं झालेत. कालच्या धरणाचं ड्रेस आणन, कुठं कानातलीच आणन आणि काय चॉकलेटचं पुडण, केकला पैसे. अगं काय चाललंय ज्ञानेश्वरी? काय त्या कपाटाला तर आकार आणलाय. चव गेली त्या कपाटाची. रुमाल तिथं होता की काल बारका? हो वडणी. हा वडणीचा ड्रेस. वडणी पण छान. आणि इकडे हे आमचं छोटासा घरगुती व्यवसाय. कुणाला जर पाहिजे असेल कुरडई, ज्वारीचे पापड आणि चकली, नाचणीचे पापड पण आहेत. आणि ह्याच्यात आहे शाबू बटाटा पापड. हो जावा. तर आता पुरी चाललेले आहेत. आणि लवकर घरी येत जा. पावसा पाण्याचं काही नाही तर तिकडच बसा. आणि शाळेत येताना रस्त्याने लय थांबत येत जाऊ नका. पटापटा येत जा घरी. अय हिरोईन तुझी सायकल कुठे आहे? म्हणा. तुम्ही काय करा उद्यापासून सगळी चालत जात जा. सायकल कशाला पुजायला दिलं ते? अगं इतक्या सायकली आहेत. ह्या 3 सायकल्या सोडून अजून तिथं एक हाया. तो का त्या भिताडाला लावली आहे. हा अरे हिज तर पार तालच गेलाय ज्ञानेश्वरी. शाळेत चालली तू. काय म्हणताय आता तुम्ही? आता ती जेवण नाही तिला सुसा नाहीच काय. मी काय करणार? डबा नको काय नको. तिच्या पप्पाने तिला पैसे दिले तर मग ती शाळेत केक घ्यायचा आणि मग ती कापायचा आणि ती आता त्यांच्या मनाने असू द्या. कसा होय बापू? बरोबर का नाही? कसं बापू तर काय आमचं बोलतच नाही तर काय बापू मी काय विचारतो का तुम्हाला? काय नाही ते विचारता हो. चपाती मग कशी लागली भेंडी बापू? कसं चाललंय बघितलं का? गडबड. अरे त्याच्यासाठी मी लवकर उरकत म्हणत शाळेत उरकायला म्हणत जातो. पण 9:30 वाजेपर्यंत घातल्यापेक्षा रस्त्यावर मान करायचा. कशाला रस्त्यावर? अगं बापू तसंच पुचकं बोलतात. आता मग काय करते? अरे घरी करावं नीट कापत्या. मग घरी करायचंय पण ती शाळेत करतात. प्रत्येक शाळेत करतातच ती मॅडम ही घालतात. गेल्या शाळेत जाऊ द्या. आता काय करते गै बांधून येते. वाढू झालं चाललं. ती ओरडत होती. कपडे उन्हाला टाकले. आधी लय राहिली होती पॅन्टीन हे धुवायच्या. वाळतच नव्हत्या म्हणून सगळं कपडे धुतले ती. तर आता गै बांधून येते. आधी पाणी पिती का बघते. बघू संध्याकाळून आम्ही बघू आता. अण्णा गेला तर लावायचा केक आणायला आपला घरगुतीच कापायचा. तिचा आणि त्याच्या पप्पाचा एका दिवशी बड्डे असतो. सगळ्यांनाच माहिती आहे. दरवर्षी तिथं पप्पा पालखी देत असतात. आमचा आम्ही बड्डे साजरा करतो. त्याच्यासाठी तुला कपडे ही कालच आणले. अण्णा गेला असता स्कूटी सोडावं पण त्याचं कॉलेज आहे. उठ सगुणा उठ. जायचंय चरायला. त्याच्यासाठी तर उशिरा बांधायचंय. म्हटलं आराम चाललाय वाईट बसून द्यावं. चराय बांधल्यावर बसत नाही ती. उठ नाही तर थोडा तुझा आराम चालून दे तवर गैला बांधून येते. उठ. तिला आताच बांधते. इकडं बाहेर व्हायचं ऊन लागतं. तिला ऊन सोसत नाही ना. आज पडवायचं दिलाय देवाने कडक ऊन पडायचं. मग बघू आता तसं व्हायचंय. पाऊस येतोय का काय माहित नाही. कवा काय येणार तवर तर कपडे ही वाळून हे करून होत्यात. चला बघू काय कसं नियोजन आहे दाखवत राहील मी तुम्हाला.